नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकतोय जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे ही कादंबरी आणि आज भाग 3. बागायतकर मास्तरांच्या निवृत्तीनंतर आमच्या शाळेतलं एक शांती पर्व संपलं. त्यांच्या काळात आबादी होती. एखादा पोरगा परीक्षेत सपशेल नापास झाला आणि मास्तरांच्या घरी जाऊन तो खूपसा रडला तर आपोआप पास होत असे. त्यांच्या निवृत्तीनंतर पावटे मास्तर शाळेत येताच शाळेतला सगळा नूरच पालटला. रविवार दुपारच्या मोटारीनं पावटे मास्तर येणार असं कळताच आबांनी आमच्या आवारातल्या एका मांगराच्या 2 खोल्या झाडून तयार ठेवल्या आणि मला गावाच्या वेशीवर पाठवलं. पावटे मास्तरना सांग 2 खोल्यांची जागा मोफत मिळेल म्हणून, असा निरोप देऊन त्यांनी मला वेशीवर उभं केलं. मोटार थांबताच मी चौकशी केली. तेवढ्यात मोटारीमध्ये पावटे मास्तरांच्या शेजारी बाबुलीचा हस्तक बसलेला दिसला. मी हिरमुस लावून परत आलो. बाबुलीनं पावटे मास्तरला आधीच आपल्याकडे ओढलेलं होतं. त्यामुळे मन चुटपुटून गेलं. कारण बाबुली म्हणजे आमचा एकमेव शत्रू, आमच्या घराण्याचं तळपट करू इच्छिणारा द्वाड पुरुष. मास्तर बाबुलीकडे गेलो. मी आबांच्या कानावर बातमी घातली. ते काही बोलले नाहीत, पण तेही मनातनं खजील झाले होते. दुसऱ्या दिवशी सोमवार. मी धडधडत्या काळजानं शाळेत गेलो. पावटे मास्तर तापट आहेत, शिस्तीचे आहेत, ते ब्रह्मचारी आहेत. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, त्यामुळे आम्ही सारी पोरं दचकून होतो. त्या दिवशी सारी पोरं प्रार्थनेच्या आधी अर्धा तास शाळेत आली होती. अमृते मास्तर तर इन्स्पेक्टर यायच्या दिवशी करावे तसे झकपक कपडे करून आलेले होते. रितसर प्रार्थना संपताच पोरं खाली बसली, तोच पावटे मास्तर आला. वयानं 45ला इसम, पुरा 6 फूट उंचीचा, कोळशासारखा काळा कुळकुळीत आणि मुसळासारखा तुळतुळीत, तुकतुकीत दाढी आणि नाकाखाली खारीच्या तुटक्या शेपटासारख्या भुऱ्या रंगाच्या मिश्या, डोक्यावर तबल्यावरची शाई, बाकी नर्मदेतला गोटा, खांद्यापर्यंत रोळणारी शेंडी. त्या शेंडीची जाडी आणि लांबी बघून आम्ही त्या शेंडीला शेंडाच म्हणत असू. ती शेंडी टाळूवर आडवी ठेवून त्यावर त्यांनी परीट घडीची उंच खादी टोपी ठेवलेली होती. शर्टाची बटणं गळ्यापर्यंत लावून त्यावर त्यांनी आखूड कोट चढवला होता. वाहनांचा कर्र चर्र आवाज करत तो वेताळासारखा शाळेत आला. तमाम मुलं उठून उभी राहिली. अमृते मास्तर स्वागतासाठी पुढे धावले. आल्याबरोबर त्यांनी टोपी काढून टेबलावर ठेवली आणि शेंडी जागेवर आहे का नाही ते चाचपून बघितलं. ताबडतोब त्यांनी टेबल खुर्च्यांची जागा बदलली. आपली खुर्ची आणि आपलं टेबल एका कोपऱ्यात नेलं. फक्त आपले 3 वर्गच नव्हेत तर अमृते मास्तर सकट सारे वर्ग सतत नजरेखाली राहतील अशा बेतानी त्यांनी तो कोपरा गाठला. प्रत्येक मुलाला त्यांनी आपला गोणपाट बाहेर नेऊन झाडायला सांगितलं आणि मग सर्व वर्गाची ओळी ओळीनं नवीन रचना केली. मध्येच तो अमृते मास्तरांना म्हणाला, इथे महारडी किती आहेत? प्रत्येक वर्गात 2-4 आहेत. मग एकदम गर्जना झाली, महारड्यांची पोरं उठा. कमरेला लावलेल्या लंगोट्या सांभाळत प्रत्येक वर्गातली महार मुलं उठून उभी राहिली. गोणपाट उचला. पोरांनी दप्तर आणि गोणपाट उचलले. चला त्या बाजूला जाऊन बसा. इकडे तिकडे शिवला तर याद राखा, खड्डा काढून पुरून टाकेन. शिकायला आली आहेत भडवी. बांबूत असून सुपर रोवळ्या करा, शिकतायत मेले. मुलं हिरमुसली. आपलं गोणपाट आणि दप्तर घेऊन त्यांनी शाळेतच महारवाडा स्थापन केला. इतर मुलांवर आपली सावली पाडणार नाही अशा बेतानं ती घाबरी घुबरी होऊन बसली. आणि चांभारडी. पुन्हा एकदा गर्जना झाली. प्रत्येक वर्गातलं एखाद दुसरं मूल उठून उभं राहिलं. महारांची वस्ती ठरल्यावर त्याच बाजूला आपल्यालाही जावं लागणार हे त्यांनी ओळखलं होतं. उठा उठा, मेली तोंड बघतायत. उचला धोपटे आणि त्या महारात जाऊन बसा. चांभारांची मुलं महारांच्या मुलांबरोबरीनं जाऊन बसली. पायतणं बांधायची सोडून शिकायला आली आहेत.
चांभारांची मुलं ओशाळी झाली. पायथणाचा कर्र कर्र आवाज करत पावटे इकडून तिकडे वेतळासारखा फिरला. ती रचना पाहून अमृते मास्तर चुळबुळले. महाराज चांभारांची सर्व वर्गातली पोरं अशी एकत्र बसली तर त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा? अमृते मास्तरांनी शंका विचारून घेतली. कसलं आलंय भाडव्यांचं शिक्षण? गुरंढोरं फाडून खायचं सोडून इथे शिकायला आलेत. तुम्ही गप्प राहा. माझ्या मुदतीत ही सारी पोरं आपोआप गळतील. पावटे पुन्हा एकदा कर्दन काळासारखा इकडून तिकडे फिरला. मग त्यांनी आमच्या वर्गातल्या मुलांची पटापटा नावं विचारली. मी माझं नाव सांगितलं. तू आबाचा पोर. पोर हा शब्द मला अपमानास्पद वाटला. नाईलाजानं मी होकारार्थी मान हलवली. मुंडी का हलवतोयस? वाचा गेली. त्यांनी जाड्या भरड्या कापडाची चिंधी फाडावी तशा आवाजात विचारलं. मग काही किरकोळ अभ्यास होतो न होतो तोच लघवीसाठी 10 मिनिटाची घंटा झाली. पण पोरं बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी आपल्या मेजावर ताडकन छडी आपटली आणि पुन्हा एकदा गर्जना केली. बाहेर जाताच कानावर जानवं ठेवा. तुम्ही हिंदूंची पोरं आहात. त्या दिवशी ज्यांची मुंज झाली नव्हती ती पोरं आणि मुंज होऊनही गळ्यात जानवी नसलेली माझ्यासारखी पोरं बाहेर ताटकळत उभी राहिली. नुसत्या भीतीनेच लघवीला लागलं होतं, पण जानवं नाही म्हणून आम्ही अवघडलो होतो. दुसऱ्या दिवशी ही आपत्ती परत नको म्हणून साखरेच्या पुडीला बांधून येणाऱ्या दोऱ्याचे 4 फेरे केले. ते जानवं गळ्यात घातलं आणि शाळेत आलो. पण केवळ मी आबांचा मुलगा म्हणून हात धुवून माझ्या पाठीला लागायचा पावट्याचा निश्चय असावा आणि तोही बाबुलीनं फूस दिली म्हणून असावा. दुसरा दिवस लघवीची सुट्टी संपताच आम्ही आत आलो. मी आत येताच पावटे माझ्याजवळ आला. गळ्याकडून त्यांनी माझ्या खमिसात हात घातला. माझं जानवं वर काढलं. हे जानवं आहे? हो. मी म्हटलं खरं, पण लघवीला लागल्यासारखं वाटलं. हे जानवं तुझ्या बापानी केलं? माझा बाप काढताच माझी कानशिलं तापली, पण भीतीमुळे काही बोललो नाही मी. हा पुडीला बांधलेला दोरा आहे का नाही? हो, म्हणून मी कबुली दिली. ताबडतोब छडी उचलून त्यांनी मला फोडून काढलं. इतका मार मी जन्मात कधी खाल्ला नाही. त्यानंतर पावटे महारांच्या पोरांकडे वळला. हा पुडीचा दोरा म्हणताच तिथे कोणीतरी हसल्याचा त्याला संशय होता, पण संशयाचं निराकरण करण्याच्या फंदात न पडता त्यांनी प्रत्येक पोरावर फेकून छडी मारली. झाला प्रकार मी घरी सांगितला. तो ऐकून आबा लालबुंद झाले. ते दुपारच्या गाडीनं जिल्ह्याच्या गावी गेले. तिथे स्कूल कमिटीच्या अध्यक्षाला भेटले आणि त्यांनी लेखी तक्रार नोंदवली. त्यानंतर 2-4 अधिकारी आले. आबांनी त्या सर्वांसाठी कोंबड्या मारून जेवण केलं. प्रत्येकाला जाताना नारळ दिले आणि मग व्हायचा तो परिणाम झाला. असा प्रकार परत होता कामा नये अशी पावटेला बोर्डाकडून तंबी मिळाली. त्यामुळे पावटे जरा नरम आला खरा, पण त्याचा उद्दामपणा गळावा तसा गळला नाही. बोर्डाकडून तंबी मिळालीच नाही. मी शाळेत काय हवं ते करीन, मी हेडमास्तर आहे अशी फुशारकी मारत तो गावात फिरायला लागला. हेडमास्तर हा पोस्टमास्तरही असल्यामुळे पावटे आमची पत्र उशिरा द्यायला लागला. आमची काही पत्र तो फाडून टाकतो असा संशयही यायला लागला. मी इथे असेपर्यंत या पोराला, म्हणजे मला बरं का, एकाच वर्गात नापास करून ठेवला नाही तर हा पावटे मास्तर बापाचा लेक नव्हे. कसा भाडवा शिकतोय बघू अशी जाहीर बढाई तो मारायला लागला. पण मीही काही कच्च्या दिलाचा नव्हतो. आबांचा पाठिंबा आहे हे बघताच मलाही चेव आला. या पावट्याची मी उसळ करून खाईन असं सांगत मी सुद्धा चौफेर फिरायला लागलो. त्याच वर्षी सुदैवानं बोर्डाची निवडणूक होती. आबांनी चंग बांधला. पावटे महार चांभारांच्या विरुद्ध हे बघताच आबांनी केशा चांभाराला उभा केला. डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी उठवणाऱ्या केशाला मत म्हणजे काय, निवडणूक म्हणजे काय आणि बोर्ड म्हणजे काय याची सुद्धा कल्पना नव्हती. स्वतः अनवाणी हिंडून दुसऱ्यांना पायतणं शिवून देण्यात त्याची हयात गेली होती, पण आबांच्या सांगण्यावरनं त्यांनीही नेट धरला. निवडणुकीला तो उभा राहिला. आबांनी पाण्यासारखा पैसा ओतला.
मला वाटतं त्या निवडणुकीपायी जमिनीचा एक तुकडाही पुढे आबांना विकायला लागला. पण त्यांनी पर्वा नाही केली. सर्व्हिसच्या मोटारी, खटारे, सारवट गाड्या जमा केल्या, मतदार जमवले आणि बाबुलीचा विरोध धाब्यावर बसून केशाला भरघोस मतांनी निवडून आणलं. मला वाटतं केशा हा जिल्हा लोकल बोर्डात निवडून आलेला त्यावेळचा पहिलाच आमदार. अंगठा बहादर चांभारडा करून करून काय करणार, असं म्हणत पावटे आपली गुरमी टिकवायला लागला. बोर्डाच्या पहिल्या सभेला केशा हजर राहिला. वास्तविक त्याला या सभेला जायचं नव्हतं. भीतीने तो काळवंडून गेला होता. डोकं दुखतं, चक्कर येतेय, हागवण सुरू झाली आहे, अशी एकापेक्षा एक वरचढ कारणं त्यांनी पुढे केली. पण काहीही झालं तरी जिल्ह्याच्या ठिकाणी सभेला गेलंच पाहिजे, हा आबरूचा प्रश्न आहे, असं आबांनी त्याला बजावून ठेवलं. शेवटी घाबराघोबराहून केशा सभेला गेला. शुभ्र धोतर, खमीस, कोट आणि वर भगवा फेटा अशा पोशाखात खांद्यावरचं उपरणं सावरत केशा बोर्डाच्या सभेत जाऊन बसला. त्याचा खाजगी चिटणीस म्हणून आबाही सभेत बसले. बोर्डाची सभा आटोपून केशा पुन्हा गावात आला तेव्हा त्याला त्या वेशात बघण्यासाठी 100-200 लोक मोटर स्टँडवर जमले होते. त्याला ते कपडे आबाने आपल्या खर्चानं दिले होते. इतकंच काय, पण जिल्ह्याच्या गावी जायच्या दिवशी नखशिखांत कपडे करून हा चांभार जेव्हा अनवाणी हजर झाला तेव्हा आबांनी त्याला आपलं नवीन पायताणही दिलं. त्या वेशातल्या केशाची ती मूर्ती बघण्यासाठी अख्खा महारवाडा मोटार स्टँडवर लोटला होता. मोटारीतून उतरताच आबांनी सर्वांना सांगितलं, आता केशा व्हानो शिवाचो नाया, तो झालो बोर्डाचो मेंबर. उद्या सगळ्यांनी शाळेत जमा, केशा उद्या शाळा तपासणी करतलो. घरी येताच आबा तडक विहिरीवर गेले आणि सगळे कपडे ओले करून त्यांनी आंघोळ केली. केशाला शिवल्यामुळे झालेला भ्रष्टाचार त्यांनी धुवून काढला, पण त्या पावट्याला मऊ करण्यासाठी हे सारं काही करण्याचा त्यांचा निर्धार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी काय चाललं हे पावट्याच्या ध्यानी येण्याच्या अगोदर 150 लोकांचा गारडा शाळेला पडला होता. बामण, भंडारी, महार आणि चांभार गटागटानं शाळेच्या भोवती जमले होते. ते सर्वांच्या, विशेषतः चांभारांच्या तोंडावरनं उत्सुकता ओसंडत होती. पावटे मास्तर शाळेत येतात त्याला जमलेल्या लोकांकडनं कळलं की आज शाळा तपासणी आहे. ते कळताच पावट्यानं टेबलावरची छडी उचलून पंचम जॉर्जच्या फोटो मागे लपवली आणि कोटाची बटणं लावून काहीही कुणाला न शिकवता भोवया चोळीत तो दगडासारखा खुर्चीवर बसून राहिला. आपल्या भरदार पोशाखात सकाळी केशा आमच्या घरी आला. मग आबा त्याला घेऊन शाळेकडे निघाले. वाटे दोघेही अडखळत होते, कारण आबांच्या मागे 4 हात अंतर ठेवून चालायची केशाला सवय. ती मोडून आबांच्या पुढे चालणं केशाला जमत नव्हतं. मेंबराचा सेक्रेटरी म्हणून आबा केशाच्या मागून चालत होते. अशा थाटात जोडी शाळेच्या दारापाशी येता जमलेल्या लोकांनी स्तंभित होऊन केसो इलो, केसो इलो असा एकच गलका केला. केशानं शाळेत पाय ठेवताच हर्षाचं भरतं येऊन मी उभा राहिलो. मी उभा राहताच महाराज आंबारांची पोरं उठली आणि मागोमाग सगळी पोरं उभी राहिली. केशाचा हा पहिला अनुभव, त्यामुळे तो एकदम दचकून घाबरला. येऊ नये तिथे आलो असं वाटून त्यांनी पाय मागे घेतला आणि आपलं कावरं बावरं तोंड उपरण्यानं पुसायला लागला. पुढे चल, पुढे चल, आबा कुजबुजले. दोघं मेजापाशी आले तरी पावटे खुर्चीवर बसून राहिला. खालच्या मानेनं उगाच हजेरी पुस्तक चाळायला लागला. शाळेत तुला खुर्चीवर बसायचंय हे आबांनी केशाला आधीच सांगून ठेवलं होतं. केशा धड बसेल का नाही अशी त्यांना शंका होती, पण कशाचा परिणाम झाला कोण जाणे. कदाचित गावचे 150 लोक शाळेच्या दाराखिडक्यात झुंबड करून आपल्याला बघतायत या जाणीवेनंही असेल. केशा एकदम अनुभवी मेंबरासारखा वागायला लागला. त्याच्या आवाजात एकदम ताठरता आली. मास्तर, मी मेंबर असोय, उठून उभो रव. हे ऐकताच पावटे एकदम चमकला. उठून उभा राहिला. ते पाहून चांभारवाड्यातली माणसं बाहेरनं हसली. केशा खुर्चीवर बसला. आबा पाठीमागे उभे राहिले. क्षण 2 क्षण बिचाऱ्या केशानं भेदरलेल्या नजरेनं शाळा पाहून घेतली. शाळेच्या आतला भाग त्यांनी जन्मात पहिल्यांदा बघितला होता. आणि मग भाषण विसरलेल्या पोरासारखा तो ओशाळून आबांच्या तोंडाकडे बघायला लागला. शाळेत विद्यार्थी किती? वय वय मास्तर
शाळेत पोरा किती? 108. च्या मारी, इतकी? केशालाच आश्चर्याचा धक्का बसला. पुढे बोल, आबांनी सूचना केली. आज पोरांचा अभ्यास काय घेतलंस? असं म्हणत केशा उठला, इकडे तिकडे फिरला. त्याला साऱ्या पाट्या कोऱ्या दिसल्या. केशानं जन्मात पहिल्यांदा पाटीला स्पर्श केला आणि दोघा तिघांच्या पाट्या उलट्या सुलट्या करून बघितला. खय पांढरा दिसना. आश्चर्यचकित होऊन तो उद्गारला. म्हणजे शाळा सुरू होऊन 2 तास झाले तरी अभ्यास नाही. आबांनी स्पष्टीकरण केलं आणि केशाला पुढं ढकललं. एकदम मी केशाच्या नजरेत आलो तेव्हा तो विस्मयानं चमकला आणि स्वतःला विसरून ओरडला, आबानू, अरे हे तुमचे आपू, आमचे धनी हे. आबांनी पुन्हा त्याला पुढे ढकललं. तिथे चांभाराची मुलं बसलेली बघून त्याला पुन्हा विस्मय वाटला. मेल्यानू, तुम्ही हय खय? तुमका शिक्षण कशात? असं तो खाजगीत पुटपुटला. तू गपरव. असं दटावून आबांनी शाळेची फेरी पूर्ण केली. केशा परत आला आणि खुर्चीवर बसला. तेवढ्यात पाठीला बोट लावून आबांनी त्याला खुणावताच तो पुन्हा उठला आणि तडक पंचम जॉर्जपाशी गेला. लोंबकळणारा फोटो त्यांनी वर उचलला आणि त्याच क्षणी लपवलेली वेताची छडी पालीसारखी खाली पडली. हवं होतं ते मिळालं या विचारानं केशाला हर्ष झाला आणि तो ओरडला, ई बघा, काठी गावली. काठी घेऊन केशा पुन्हा खुर्चीत बसला आणि आबांच्या कानात म्हणाला, कसला बुक म्हटलंस? शेरे बुक. मास्तरानू, शेरे बुक आणा. पावटे मास्तरनं शेरे बुक उघडलं, मेजावर ठेवलं. आबा पुढे झाले. शाळा सुरू होऊन 1.5-2 तास झाले तरी अभ्यास सुरू झाला नव्हता. वेताची छडी लपवलेली आढळली. मुलांना छडीनं मारलं जात असावं असा शेरा मारून त्यांनी अर्धं पान भरलं. शाईचं पॅड उघडताच केशानं त्यावर डाव्या हाताचा अंगठा टेकवला आणि शेरे बुकावर उठवला. त्यानंतर तपासणी संपली. शाळेभोवती जमलेली माणसं आपण स्वप्नात काहीतरी बघतोय अशा आविर्भावानं केशा चांभाराकडे बघायला लागली आणि शाळेत जे नवल घडलं ते गावभर सांगत सुटली. तपासणी संपवून केशा आमच्या घराकडे गेला आणि अंगणात उभं राहून त्यांनी एकामागून एक कपडे उतरवले. कपडे उतरवताच लंगोटीतला केशा चांभारासारखा दिसायला लागला. त्याच्यातला मेंबर गळून पडला. या कपड्यानं आधी माझो जीव अर्धो हैराण झालो. असं म्हणत केशानं कपड्यांचं बोचकं बांधलं आणि सूड उगवल्याप्रमाणे तो त्या बोचक्यावर ठाण मांडून बसला. मग करवंटीतून दिलेला चहा पिऊन त्यांनी घशाला पडलेली कोरड घालवली. त्यानंतर मला वाटतं 2-3 दिवस झाले असतील. अपमानानं विद्ध झालेला पावटा टोळासारखा केशाला शोधत होता. त्या दिवशी अचानक केशा पावट्याच्या दृष्टीला पडला. बुल्या रावताच्या दुकानासमोर बसून तो करवंटीतनं चहा पित होता. केशाला वाटलं होतं आता मेंबर म्हणून हा मास्तर आपल्याला सलाम करेल. पण संतापानं जळणारा पावटा धावत पुढे आला. त्यांनी केशाच्या कंबरड्यावर जोरकस लाथ हाणून त्याला आडवा करून टाकला. भाडव्या, जुती शिवायची सोडून शाळेची तपासणी करतोस? असं म्हणत पावट्यानं त्याला लाथा मारत त्या लाल धुळीत अक्षरशः लोळवलं आणि स्वतः आंघोळीसाठी निघून गेला तारातारा. झक मारली आणि मेंबर झालो असा पश्चात्ताप करत केशा आमच्या घरी धावला. त्यांनी घडलेली घटना आबांच्या कानावर घातली. बोर्डाच्या मेंबरला शाळा मास्तरनं मारणं ही गोष्ट साधी नव्हती. आबांनी कंबर कसली. म्हणता म्हणता साक्षी पुरावे झाले, इकडून तिकडे हेलपाटे झाले, अधिकारी आले आणि गेले. 1 महिन्याच्या अवधीत पावटे 6 महिन्यांसाठी बिनपगारी सस्पेंड झाला आणि त्याला पुन्हा कधी या शाळेत नेमू नये असा हुकूम बाहेर पडला. बाबुलीच्या घरातून ज्या दिवशी पावटे मास्तर बाड बिस्तरा घेऊन परत जायला निघाला तेव्हा केशा मुद्दाम आपल्या मेंबराच्या पोशाखात तिठ्यावर हजर झाला. पावटे येण्यापूर्वी मी 5-50 माणसं गोळा केली होती. पावटा मोटारी चढला तेव्हा आम्ही टाळ्या पिटून आता खास आल्या पावट्याची उसळ असं ओरडत प्रचंड गिलका केला. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात कटकट नको म्हणून आबांनी राजीनामा लिहिला आणि सुटकेचा श्वास सोडत केशा चांभारानं त्यावर डाव्या हाताचा अंगठा उठवला. विशेषतः आता मेंबराचे कपडे चढवायला नको म्हणून केशाला सुटल्यासारखं वाटलं. त्यानंतर केशानं आपल्या पोराचं लग्न उरकून घेतलं.
त्या दिवशी तेवढा त्यांनी पुन्हा एकदा तो मेंबरचा पोशाख चढवला. पण मला वाटतं त्यानंतर जन्मात पुन्हा कधी तो त्या कपड्यांना शिवलेला नसेल. श्रोते हो, हा होता जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.